त्रिपुरा रहस्यामध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे, की दत्तात्रेय परशुरामांना सांगतात, की "तू महेंद्र पर्वतावर जा आणि तपश्चर्या कर." 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना असं वाटतं, की मी करतोय खरं, ते काय जे पाहिजे ते होतच नाहीये. हं. पुन्हा गिरनारवर गेले आणि परशुरामांना त्यांना दत्तात्रेयानं विचारलं, की "गुरुदेव, मला म्हणाले, की एकच समजलं, उपासनेने काहीच मिळत नाही." त्यावेळेला दत्तात्रेय म्हणाले, की "आता खरा आत्मदेव तुझ्यावर प्रसन्न झालेला आहे." अरे बापरे! मी हे करीन मग मला ते मिळेल ही कल्पनाच आहे सगळी. म्हणजे जीवनातले अप्स अँड डाउन्स हे हो, असणार आहेत, कारण संसार तसा आहे. हो, दॅट आय अंडरस्टँड. हो, पण त्या ब्रह्मतत्वानी असं एखादं रूप घेणं, हं, जे इतरांना नाडणार आहे. म्हणजे हं, जर रामा ते ब्रह्मतत्व आहे, रावणा ते ब्रह्मतत्व आहे, तर हो. मग रावण असा कसा बनतो? हा त्रास आहे ना. ती शक्ती अशी आहे, जिला तुम्ही देव म्हणा नका म्हणू, ती तुम्हीच आहात आणि तुमचाच संकल्प आहे तो. हं, हं. हं, आणि त्याच्यात तुम्ही माना किंवा नका मानू, तुम्ही आहात ना. हं. तुम्ही मानण्या न मानण्यावर तिचं अस्तित्व काही अवलंबून नाही. ती आहे तशीच आहे. ती केदारनाथला दर्शनाला आलेल्या लोकांना वाहून सुद्धा नेते. हां. हं. ती कुठेही बायस नाहीये. म्हणजे आता मी माझ्या बाबतीतलं सांगतो. मी जो काही थोडाफार अनुभव घेतलाय त्याच्याप्रमाणे सांगतो, की माझ्या आईने आणि वडिलांनी आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा. आमच्या घरी कोणी आलं तरी त्याला उपाशी कधी पाठवलं नाही. त्यामुळे 4 वेळा नर्मदा परिक्रमा करत असताना मला कोणाकडे मागावं लागलं नाही हं. आणि अगदी व्यवस्थित परिक्रमा झाली. मग ते जे होतं मला जंगलात सुद्धा अगदी व्यवस्थित म्हणजे मिष्टान्नाचं भोजनापर्यंत मिळालं सगळं. त्यावेळेला जाणवतं, की काहीतरी कर्म आपलं आहे, आपल्या आई-वडिलांचं आहे, आपल्या पूर्वजांचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला इतक्या कठीण परिस्थितीत लोकं म्हणाले, "मला 3 दिवस काही मिळालं नाही." आणि तिकडे मी मात्र जेवत होतो. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. आपण काही दिवसांपूर्वी अध्यात्म या विषयावर चर्चा केली होती, ज्यात माझ्या डे टू डे लाईफला हाऊ अध्यात्म इज रिलेव्हंट. मी माझ्या करिअर गोल्स, माझं जीवनातला आनंद, माझं कुटुंब हे सगळं सोडून अध्यात्म का करू? ते रिलेव्हंट कसं आहे? त्यांनी मला माझ्या व्यावहारिक समस्यांवर काही सोल्युशन मिळतं का? आणि त्यावर आपल्याला उदयन आचार्यजींनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं होतं. आणि त्यावेळीच गप्पा मारताना असं जाणवलं, की पार्ट 2, पार्ट 3 करावा लागेल. म्हणून आज आपण उदयन आचार्यजींनाच परत निमंत्रित केलंय. आज आपण गेल्या वेळी आपण जे आपल्या चर्चेमध्ये उपनिषदांचा बरेच वेळा उल्लेख आला. हं. तर असं वाटलं, की उपनिषदांवरच थोडंसं नीट समजून घ्यावं. तर प्लीज एकदा सांगता का, उपनिषद नेमकं काय आहे? उपनिषद या शब्दाचा अर्थच मुळात म्हणजे उप म्हणजे बसणे. निसत म्हणजे अ, जवळ बसून ऐकणे. गुरूंच्या जवळ बसून ऐकणं, याला उपनिषद म्हणतात. गुरु किंवा ज्ञानी जो कोणी असेल, त्यांच्याजवळ बसायचं आणि ते तत्त्वज्ञान ऐकणं, याला उपनिषद म्हणतात. याच्यात जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादन असतं. आता हा शब्द जरा कठीण वाटतो. पण त्या दिवशी आपल्या बोलण्यात आलं सोहम हमसहा. मीच तो, तोच मी. शिवराम स्वामी म्हणून एक संत होऊन गेले. त्यांनी त्यांच्या भूपाळी पंचकात म्हटले, "जगी आपण भरला, आपणा माझी जग पाहे. तो जाणावा शिवरामाचा परिपूर्णानंदू आहे." जग माझ्यात आहे आणि मीच जगभर भरून उरलेलो आहे. मी आत्मस्वरूप आहे. हा विषय गुरूंच्या जवळ बसून शांतपणे उलगडा करत, करत आपण ते ओळखणं आणि त्या आनंदाचा अनुभव घेणं म्हणजे उपनिषद. अच्छा. आता ह्याच्यात काय आवश्यकता आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये क्लिअर झालं, की जगातला सगळा खेळ खेळायचा आहेच. तो काही सोडायचा नाही. पण तो खेळत असताना या खेळाच्या परिणामाशी माझा काही संबंध नाही. मी आनंदातच आहे. हे ओळखण्यासाठी उपनिषद आवश्यक आहे. आणि ते ज्यांनी जाणलंय त्याच्या शेजारी बसून ऐकायचं आणि असं पूर्वीच्या ऋषींनी ऐकलेलं आहे.
जास्त करून उपनिषद हा प्रश्न आणि उत्तर असा म्हणजे संवादच आहे. गुरु आणि शिष्य संवाद आहे. अच्छा. हां. अ, गुरूंनी सांगितलेला आणि शिष्यांनी ऐकलेला आणि त्याच्याप्रमाणे जाणून घेतलेला. बरं. एकूण किती उपनिषद आहेत आणि कसं आहे? 108 उपनिषद आहेत, पण 11 त्याच्यातली मुख्य आहेत. बरं. म्हणजे ईशावास्य आहे, बहुरुच उपनिषद आहे किंवा तैत्तरीय उपनिषद आहे, कलिसंतरण उपनिषद अशी 108 आहेत. पण त्याच्यातली मुख्यत्वे करून 11 प्रमुख मानली जातात. पण त्याच्यात सुद्धा बृहदारण्यक खूप मोठं आहे. त्या छांदोग्य उपनिषद खूप मोठं आहे. आणि त्याच्यातला विषय सुद्धा क्लिष्ट आहे. बरं. तो सहज समजणार नाही. म्हणून त्याच्यासाठी अगदी सोपं उपनिषद म्हणजे आपलं गणपती अथर्वशीर्ष आहे. अच्छा. गणपती अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे. बरं. देवी अथर्वशीर्ष उपनिषद आहे. बरं. पण ह्यामध्ये कुठे संवाद नाहीये. हां, गणक ऋषींनी त्यांना आलेली आत्मानुभूती वर्णन केलेली आहे. बरं. अथर्व वेदामध्ये ते येतं. अथर्वशीर्ष हं. म्हणजे ह्या शब्दाचाच अर्थ आहे की तुमचं डोकं भटकू देणार नाही. शीर्ष म्हणजे डोकं. हं. थर्व म्हणजे हलणे आणि अथर्व तुमची बुद्धी स्थिर होऊन तुम्ही तुमच्या कामात रंगून जात आनंदाचा अनुभव घ्यायचा. याच्यासाठी अथर्वशीर्ष तेच उपनिषद आहे. बरं. तर आता म्हणजे मी अथर्वशीर्षाच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारतो, की ती अथर्वशीर्ष ही गणपती स्तुती आहे गणेशाची. बरोबर ना? की काय आहे ते? नाही, स्तुती नाही ती. हां. ते आत्मज्ञानच आहे. बरं. अगदी सुरुवातीपासून आहे. बरं. आपण म्हणूया ना थोडंसं. हो. हरि ओम नमस्ते गणपतये. बरोबर. त्वमेव प्रत्यक्षम तत् त्वम असि. तूच प्रत्यक्ष ते आहेस हं. ब्रह्म. हं. पहिल्यांदाच पास करून टाकतात. नंतर परीक्षा घेतात. हरि ओम नमस्ते गणपतये. गणपतये इथे मुद्गल पुराण वाचल्यावर लक्षात येतं की गणपती या शब्दाचाच अर्थ किती सुंदर आहे. नी तो निर्गुणाचं दर्शन करतो आणि नी सगुणाचं. आणि सगुण निर्गुणाच्या संपूर्ण सगुण निर्गुणांनी व्यापलेल्या ह्या विश्वाचा तू पती आहेस, कंट्रोलर आहेस. हं. कोण? तू स्वतः, साधक स्वतः. अच्छा, म्हणजे हा जो तू आहे तो तूच म्हणजे तू मीच आहे तो. स्वतः आपण. अच्छा. हां. म्हणून तत् त्वम असि. आता ह्याच्यात सुद्धा त्या दिवशी आपण बघितलं की तत् म्हणजे ते असं दाखवायचं फक्त प्रघात आहे म्हणून. बाकी असं ते तिकडे आहे, इकडे आहे असं नाही. सर्वव्यापी आहे. जे सर्वव्यापी ब्रह्म आहे ते तूच आहेस. हं. ह्याच्यातलं तत् सुद्धा सोडून द्यायचं आहे, त्वम सुद्धा सोडून द्यायचं आहे. असि, असणे, प्युअर एक्झिस्टन्स. म्हणजे बिंदूसारखं, की बिंदूला लांबी, रुंदी, उंची काही नसतं. फक्त एक्झिस्टन्स असतो. तो तू आहेस. हं. तसं तुला रूप, नाम, रंग काहीही नाही. फक्त तू आहेस. हं. हे पहिल्यांदाच सांगून टाकतात. हरि ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि. त्वमेव केवलम कर्तासि. सगळ्या जगाचा कर्ता तूच आहेस. त्वमेव केवलम धर्तासि. त्याचं धारणही तूच करतोस. त्वमेव केवलम हर्तासि. त्याचं हरणही तूच करतोस, त्याचा नाशही तूच करतोस. त्वमेव सर्वम खलु इदम ब्रह्मासि. हे सगळं जे काही दिसतंय ना ते तूच आहेस. श्रीकृष्ण पण सांगतात, म्हणजे एक ब्रह्मानंद स्वामींचा अभंग आहे. अर्जुना तू जाण रे, जाणता सुजाण रे, विश्व नाही मीच आहे, सखया तुझी आण रे. तुझी शपथ घेऊन सांगतो की अरे विश्व वगैरे काही नाहीच आहे, सगळं जे आहे ते मीच आहे. आणि हे गुरूंच्या जवळ बसून आधी तपश्चर्या करून मी देह नाही हे समजून घ्यायचं. मग मी देह नाही तर कोण आहे? तर मी ब्रह्म आहे. म्हणून आधी भरपूर तपश्चर्या केल्यानंतर गुरु हा उपदेश करतात, त्याला उपनिषद म्हणतात. अच्छा. तेवढी तुमची एलिजिबिलिटी आली पाहिजे. बरं. त्यानंतरच करायचं आहे, नाहीतर चुकीचा परिणाम होतो. बरं. हां, म्हणजे आधी तपश्चर्या करून तू लायक बन, मग मी हां. तुला सो दॅट यू अंडरस्टँड. हो. तुला ते समजावं म्हणून. बरोबर आहे. काय संवाद असतात हे सगळ्या उपनिषदांमधले? प्रश्नोत्तर म्हणजे कशा प्रकारचे असतात? आता देवी उपनिषदाचं तुम्हाला उदाहरण देतो.
सर्वे वै देवा देवी मपतस्तु कासित्वं महादेवी ती. सगळ्या देवांनी देवीला विचारलं की तू कोण आहेस. हं. आता इकडे देवी कोण आहे हे अथर्वशीर्ष कोणी केलं ते आधी सांगतो. हं. वेद अपौरुषेय आहेत, हो. पण उपनिषद ही कोणीतरी कोणाला तरी सांगितलेली आहेत. वेदातलंच तत्व आहे त्याच्यात, नो डाऊट. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या ऋषींनी म्हणा किंवा साधकांनी आपला अनुभव वर्णन केला, त्याला उपनिषद म्हणतात. म्हणून हा वेदांच्या शेवटचा भाग आहे, याला वेदांत म्हटला जातो. आपण वेद वेदांत एकत्र शब्द वापरतो, पण हो. वेद म्हणजे जे जाणले ते, आणि जे जाणलं ते अनुभवलं, अनुभवल्यानंतर जे काही वर्णन होतं त्याला उपनिषद म्हणतात, त्याला अच्छा. वेदांत म्हणतात. बरं. तर देवी अथर्व शीर्षामध्ये आंभृणी नावाचे ऋषी होते. त्या आंभृणी ऋषींच्या वाक नावाची त्यांची मुलगी होती. तिने अत्यंत तपश्चर्या खडतर केल्यानंतर तिला बोध झाला. काय झाला? तर देवांनी विचारलं, सगळ्या देवांनी मिळून, कासित्वं महादेवी ती. हे महादेवी तू कोण आहेस? तेव्हा तिने उत्तर द्यायला सुरुवात केली, अहम ब्रह्मस्वरूपिणी मत्तः प्रकृती पुरुषात्मकम जगत. मी ब्रह्मस्वरूपिणी आहे आणि माझ्यातून प्रकृती आणि पुरुष निर्माण झाले आहेत. म्हणजे संपूर्ण विश्वाचा पसारा हा मी पासून झालेला आहे, अहम पासून झालेला आहे. हा अहम इगो नाही, प्युअर एक्झिस्टन्स, कोरं अस्तित्व म्हणतात त्याला. त्याच्यापासून हा विश्वाचा पसारा निर्माण झालेला आहे. हा तिचा अनुभव ती पुढे पुढे सांगत गेली. मग मीच वसु आहे, मीच रुद्र आहे, मीच आदित्य आहे, मीच पृथ्वी आहे, मीच सगळं जग, इवन यक्षोरग पिशाच्चा, म्हणजे यक्ष, उरग म्हणजे साप, पिशाच्च सुद्धा मीच आहे, सगळंच मी आहे. मग कोणापासून कोणाला भीती उरली सांगा? हा हं. अत्यंत व्यापक अनुभव आहे. आत्मानुभूती संपन्न जेव्हा ती झाली, वाक नावाची त्या आंभृणी ऋषींची कन्या, म्हणून त्या देवी अथर्व शीर्षस्य वागांभृणी ऋषी, आंभृणी ऋषींची कन्या वाक तिने केलेलं. अशा प्रकारचं सगळ्या ह्याच्यात आहे. केनोपनिषदात पण तेच आहे, की पहिल्यांदा प्रश्न आहे, कोणापासून हे विश्व निर्माण झालं, कोण ह्याचं पालन करतं, कोण ह्याचा संहार करतं, कोण ह्याचा अनुभव घेतं, आणि मग हैमवती येते. म्हणजे पहिल्यांदा यक्षारूपात ते ब्रह्म प्रकट होतं, एकेका देवांचा अहंकार घालवून टाकतं, बरं. आणि नंतर ते कसं सांगणार की मीच ब्रह्म आहे आणि मीच सगळीकडे. म्हणून तो यक्षरूपातले जे परब्रह्म असतं ते अंतर्धान पावतं, आणि हैमवती म्हणजे पार्वती, हिमवानाची कन्या म्हणून हैमवती, ती येते आणि ती सगळ्या देवांना समजावून सांगते की अरे, जे तुमची परीक्षा घ्यायला आलं ते साक्षात परब्रह्म होतं, ते निर्गुण निराकार असल्यामुळे ते मी आहे असं सांगू शकलं नाही तुम्हाला. ते फक्त अच्छा. अनुभवाने तुम्ही जाणू शकता, त्याच्याशी एकरूपता साधल्याने जाणू शकता. अशा प्रकारे कठोपनिषदामध्ये यम आणि नचिकेत यांचा संवाद आहे, आणि या प्रत्यक्ष घडलेल्या घटना आहेत. बरं. म्हणजे तुम्ही त्या त्या ठिकाणी जर गेलात तर ते व्हायब्रेशन्स नक्की लक्षात येतात. म्हणजे आता कठोपनिषद जिकडे झालं, संवाद जिकडे झाला, ते हिमालयामध्ये उत्तर काशीच्या पासून साधारण 25-1 किलोमीटरवर यमद्वार म्हणून ठिकाण आहे. बरं. त्या यमद्वाराच्या तिकडेच हा संवाद झालेला आहे. बरं. त्यामुळे तिकडे गेल्यानंतर मी देह नाही, म्हणजे नुसतं डोळे मिटून बसलं तरी सुद्धा एक वेगळ्याच विश्वात आपण जाऊन येतो. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. बरं. त्यामुळे ह्या सगळ्या भाकड कथा किंवा काल्पनिक आहेत असं काही नाही आहे. हे प्रत्यक्ष घडलेलं आहे, प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली आहे त्या त्या लोकांनी आणि ती मांडली आहे. त्याला उपनिषद म्हणतात. हं. थोडे 2 प्रश्न आहेत. एक तर देवांचा अहंकार तुम्ही म्हणलात. तर हां. मग हे देव कोण होते? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा मी विसरू नये म्हणून आताच विचारतो, की हे जे सगळं मी ब्रह्मतत्व आहे वगैरे आपण म्हणतो ना, म्हणजे हं, गेल्या वेळेस सुद्धा आपण चर्चा केली, की जर हे सगळं आहे तर मग जगात इतकं दुःख काय? अनिष्ट लोकं का आहेत? हं. हे सगळं चांगल्या दिशेने का जात नाही? ही दुसरी शंका आहे. मी विसरू नये म्हणून आताच दोन्ही विचारलं. होय, आपण होय. आधी देव कोण आहेत? हां. देव म्हणजे खरा अपेक्षित अर्थ असा आहे, की दीव, मग मागे सांगितलं असेल गेल्या ह्याच्यात, दीव म्हणजे प्रकाश. हां. जो एनलाइटन्ड आहे, स्वतःला जाणून घेतलेला आहे, अज्ञानापासून पलीकडे गेलेला, आणि मी आनंद स्वरूप ब्रह्म आहे, हे जाणलेला आहे, तो खरा देव. पण
आता आपण जे संवादासाठी जे हे केलं, त्यामध्ये ज्याप्रमाणे कर्म आपलं होतं, त्याप्रमाणे आपल्याला लोक मिळतात आणि ते सुद्धा आपणच कल्पना केलेले असतात. म्हणजे काय? म्हणजे स्वर्ग, नर्क हां. हे आपणच निर्माण केलेलं आहे. बरं. आचार्य शंकर असंच म्हणतात, की सगळी कल्पनेची सृष्टी आहे. बरं. मी उत्तम कर्म केलं तर मला स्वर्ग मिळेल. स्वर्गामध्ये काय-काय मिळेल? कल्पतरू असेल, राहायला चांगली जागा असेल, खायला-प्यायला खाण्यापिण्याची इच्छा नसेल, अमृत असेल तिकडे आणि अप्सरा नाचत असतील. म्हणजे ह्या विश्वामध्ये मला जे मिळत नाही, ते मला तिकडे मिळेल अशी मी कल्पना केली आणि म्हणून ते तसं मीच निर्माण केलं. ही कल्पना आहे. माझी स्वर्गाची डेफिनिशन मला इथे ऐहिक सुख कशा-कशात सापडतं त्यानुसार मी केली आहे. होय. अच्छा. हां. त्यामुळे ते जीव म्हणजे प्रत्येक जीव हा विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे ईच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. प्रत्येक बरोबर. ईश्वरीय अंश आहे. त्याच्यामुळे त्याच्यात त्या शक्ती आहेत. त्यामुळे तो स्वतःच तो लोक तयार करतो आणि त्याच्यामध्ये विहार करतो. त्यांना सूर किंवा देव म्हटलं जातं. अच्छा. मग त्याच्यामध्ये दिलेत फळं, की 100 यज्ञ करणारा इंद्रपदावर बसतो. अमकं करणारा म्हणजे इकडे कर्माशी निगडीत आहे. पण ही नैष्कर्म्य सिद्धी आहे. ब्रह्मस्वरूप जाणणं ही नैष्कर्म्य सिद्धी. ह्याच्यासाठी काही करावं लागत नाही. ऑलरेडी आहेच. ते जाणायचं आहे फक्त. मग म्हणजे आता एवढं सगळं करून देव बनलाय, हां. तरी अहंकार झाला? हो, नक्कीच. कारण का देहबुद्धी सुटली नाही ना. मी ते भोगणार आहे. मला ते मिळावं म्हणजे मी राहिलाच आहे की. हं. जे संत असतात त्यांचा मी गेलेला असतो, मेलेला असतो पूर्णपणे. हं. त्याच्यामुळे त्यांना अहंकार नसतो. हं. पण इंद्रचंद्रादी उच्च योनी असू देत, नाहीतर नाग, राक्षस इत्यादी पाताळातल्या योनी असू देत. तिकडे सगळीकडे अहंकारानेच नटतात. इगोनी नटतात. हं. म्हणून तर ते बद्ध आहेत. एक ब्रह्मानंद स्वामींचा अभंग आहे. प्रभु तेनो कई सो खेल रचायो, मैं तो देख देख बिसमायो, देव रूप हो स्वर्गलोक में अमृत पान करायो, दानव नाग पताल लोक में रमण कियो मन भायो. देवही तूच आहेस, दानवही तूच आहेस. पण मग हे जीव भावनेला आलेले असतात ना. हं. जीव भावनेला आलेले आहेत. म्हणजे कसं तर त्याच्यासाठी थोडं परत तत्वज्ञानात जायला लागतं. शिव किंवा ब्रह्म सर्वव्यापी आहे. त्याला कुठलंही बंधन नाही. पण ते शिव जेव्हा बंधनयुक्त होतं, म्हणजे देश, काल, कला, राग आणि नियती या 5 गाठींमध्ये बांधलं जातं. देश, देश, काल, काल, कला, कला, राग आणि राग. नियती. राग म्हणजे? राग म्हणजे आसक्ती. बरं. आपण राग म्हणजे क्रोध म्हणतो, हां. तो नव्हे. हां. आता ही 5 गाठी आहेत. या 5 गाठीमध्ये बांधला गेलेला शिव म्हणजे जीव. बरं. अगदी सोपी डेफिनेशन आहे. बरं. आता हे ना आपल्याला पटकन कळायला कठीण होतं. यातला देश म्हणजे आपण जी भूमी म्हणतो तोच देश की? हो. हां. मग अगदी सोपं तुम्हाला म्हणजे हे करून सांगू का? हो, हो. की उदयन आचार्य म्हणून एक आहेत. मग विचारणार कुठले ते? डोंबिवलीचे. हां, डोंबिवलीचे. हां, कारण डोंबिवलीमध्ये ना 5 जण आहेत उदयन आचार्य नावाचे. म्हणजे हां, हां. एक्झाम्पल हो, हो. सांगतो. हां, हां. त्याच्यातले कोणते? आता देश कळला. हं. काल एक 1971 पूर्वी होऊन गेले. एक 1971 नंतर आजपर्यंत आहेत ते म्हणजे काल. त्याच्यातले पण 3-4 आहेत. मग कला. हां, ते नाही का गातात वगैरे आणि ते परमार्थावर बोलतात वगैरे ते. म्हणजे कला म्हणजे कला त्यांचं म्हणजे ज्ञान. क्षेत्र किंवा त्यांचं ज्या हां, 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 ज्या हां. क्षेत्रातलं ज्ञान हां, असतं. हां. तसे पण 2-3 जण आहेत. मग त्यांच्यातलं कोण? ज्यांना बटाटवडा फार आवडतो ना ते. म्हणजे राग त्यांची आसक्ती कशात आहे? हां. आणि नियती.
नियती म्हणजे बटाटेवडे आवडणारे पण 2 आहेत समजा. नाही हो, चांगलं इतकं चांगलं डोंबिवलीत राहत होते. छानपैकी सगळेजण त्यांना म्हणजे त्यांच्यावर प्रेम करत होते. पण ते सगळं सोडून शेवटी नर्मदा काठी गेले हो. ही नियती. ह्याच्याने तो जीव ओळखला जातो. ही नियती म्हणजे त्यांची नियत काय होती? या हे जे आपण नाही, बोलतो की नियती म्हणजे अ, एक प्रकारे तुम्ही नशीब असं म्हणा. अच्छा, अच्छा. त्याच हां, अर्थाने. बरं, बरं. हां. तर ह्याच्याने ओळखला जाणारा जीव शिव म्हणजे जीव. ह्या 5 गाठी आहेत. हे आता मी अगदी ढोबळमानाने हो, हो, सांगितलं. हो. ह्याच्यात अजून खूप सखोल विचार आहेत. बरं. आणि आता तुम्ही स्मशानात बघितलं असेल, म्हणजे प्रत्येक गोष्टीत कसा अर्थ आहे ते सांगतो, की मडकं फोडतात. सगळ्यांनी बघितलेलं असेलच. त्याच्यात हेच तत्वज्ञान त्यांना सांगायचंय, की बाबा तू परिमित होतास, मडक्यात साठवलेल्या पाण्यासारखा. आता ते फोडल्यानंतर घटाकाश, मठाकाश, महदाकाश तिन्ही एकत्र झालेलं आहे. आता तू परब्रह्म स्वरूप आहेस. देहबुद्धीतून सूट. आता हे ज्याला तू आपला समजवत होतास, ते तुझे खरे कोणीही नाही आहेत. आता तुला जायचंय. कुठे जायचंय? तर त्या ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन व्हायचंय. स्वतःला जे परिमित समजत होतास, घड्यामध्ये अडकवून ठेवलेलं होतंस देहरूपी घड्यामध्ये, ते सोडवून तू जायचंय. हे ज्ञान म्हणजेच उपनिषदाचं ज्ञान. अच्छा, अच्छा. घटाकाश, मधाकाश आणि घटाकाश, मठाकाश आणि मठाकाश. महदाकाश. काय? मडकं असतं. हां. त्याच्या आतमध्ये काहीही आपण भरलं नाही, तरी आकाश तिकडे आहेच. हो, पोकळी आहे. हो. पण त्याला आपण आयडेंटिफाय करू शकतो, हं. की ही मडक्यातली पोकळी आहे. हं. ते मडकं फुटलं, की मग घरामध्ये पोकळी आहेच. म्हणजे ते जे घटाकाश आहे ते फुटलं. मग काय झालं ते त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्यातला हां. मठाकाश झालं. घरही तोडल्यानंतर काय होईल? महदाकाश होईल. अच्छा. त्याप्रमाणे देहसंबंधी हे जर तू सोडशील, तर तू ब्रह्मस्वरूपच होशील. हे हं. ज्ञान गुरु जवळ बसून घ्यायचं असतं. अच्छा. त्याला उपनिषद म्हणतात. बरं. उपनिषदांचा उद्देशच तो आहे. हं. तो आता दुसरा प्रश्न, की एवढं दुःख का बरं आहे जगात? इतके वाईट लोकं काय? म्हणजे जर मी इतका जर तुमच्यातही तेच ब्रह्मतत्व आहे, माझ्यातही हं. तेच ब्रह्मतत्व आहे. जर तुम्हीही त्या लार्जर कॉन्शियसशी जोडले गेले आहात, मी पण जोडला गेलोय. हो. तर जन्मतः आपण सगळे सज्जन, चांगले, हो, हो. परस्पर उपकारक का नाही होत? मी इतका वाईट का होतो? बरं. व्हिलन्स काय आहेत? तुम्ही जेवताना फक्त गोड खाता का? नाही. का बरं? म्हणजे एक तर कारण आहे, की ते आरोग्याला चांगलं नाहीये साखर खूप. पण चव वेगवेगळी हां, हां, रुची वेगळी-वेगळी रुची आहे. वेगवेगळी. हं. त्याप्रमाणे त्या परब्रह्माला वाटलं, की मी माझा आनंद अनेक प्रकारे घ्यावा. बरं. तिखट खातानाही आपण मस्त. मिसळ म्हटल्यानंतर त्याच्यात जर कोणी साखर घातली तर अशी चिड होते ना. हो. फक्त गोडच, फक्त कडूच, फक्त तिखट असं आपण जसं खात नाही. त्याप्रमाणे विश्वाची रचनाच मुळात तशी झाली आहे. फक्त दिवस असता, चाललं असतं का? हं. अखंड सूर्यच दिसत राहिला असता. रात्र आहे म्हणून दिवसाला महत्त्व आहे. हं. नंतर जाग आहे म्हणून झोपेला महत्त्व आहे. बरोबर. प्रत्येक गोष्ट द्वैतामध्ये आहे. म्हणून त्याच्यातला आनंद कळू शकतो. देवी अथर्व शीर्षामध्ये देवी स्वतःच म्हणते, म्हणजे ती वाक जी आहे ती स्वतःच म्हणते, वेदोहम अवेदोहम, विद्याहम अविद्याहम. हं. वेदही मीच आहे, अवेदही मीच आहे. ज्ञानही मीच आहे, अज्ञानही मीच आहे. अज्ञान आहे म्हणून ज्ञान मिळण्याला आनंद आहे ना. नाहीतर सगळे ज्ञानी झाले असते, सगळे समचित्त झाले असते, कुठला व्यवहारच झाला नसता. त्या व्यवहारासाठी जगद्वैचित्र्य नटवण्यासाठी त्याला परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन करायला लागली सगळ्यामध्ये. म्हणून तो त्याचा आनंद घेऊ शकला. हे फार कठीण आहे समजायला. हां, समजायला आणि थोडं पटायला सुद्धा. म्हणजे मला थोडं काय वाटतं ना गुरुजी, की हं, आपल्यात व्यवहार होण्यासाठी हं, किंवा आपण सुख-दुःख ठीक आहे. माझी एक आकांक्षा आहे, मला हा पॉडकास्ट खूप छान रेकॉर्ड व्हायला हवाय. हं, तो नाही झाला, हं, अडचणी आल्या, हं. मला येताना वेळ लागला. ह्यात कुठेही अनिष्ट शक्ती किंवा कोणी जाणून-बुजून अडथळा आणला नाही. पण म्हणजे जीवनातले अप्स एंड डाउन्स हे हो, असणार आहेत कारण संसार तसा आहे. हो, दॅट आय अंडरस्टँड. हो.
पण त्या ब्रह्मतत्वानी असं एखादं रूप घेणं हं, जे इतरांना नाडणार आहे. म्हणजे हं. जर रामा ते ब्रह्मतत्व आहे, रावणा ते ब्रह्मतत्व आहे, तर हो. मग रावण असा कसा बनतो? हा त्रास आहे ना. सुखाची अपेक्षा सगळ्यांना आहे. हो. बरोबर. पण सुखाचा अनुभव घेण्यासाठी आधी दुःखाचा अनुभव यायला पाहिजे की नको? नाहीतर मी सुखाचा हेच तरी कसं कळेल? जर द्वैत असेल तरच हे लक्षात येऊ शकतं. जर मी गरिबीचा अनुभव घेतला, जर मी अपमानाचा अनुभव घेतला, जर मी राजकारणाचा अनुभव घेतला, तरच मला श्रीमंती, हं. सन्मान आणि अ, शेवटी काय म्हटलं मी? राजकारण म्हणजे राजकारण, की निर्लेप राहणं. कुठलंही राजकारण न करता. ह्याच्यातला आनंद मला तेव्हाच कळणार जेव्हा मी हे अनुभवीन. वेदांतामधलं एक गोष्ट म्हणजे कलावती देवीने त्यांच्या बोधामृतात सांगितलंय, जे मलाही पचायला फार कठीण गेलं. मांजर उंदराला खाते, कुत्रा मांजरीला खातो, वाघ कुत्र्याला खातो. या सर्वात पाहू गेले असता एक प्रेमच दिसून येते. बरं. हां. ते मला अजिबात खरं पटलं नव्हतं. असं कसं असेल? उंदीर एवढा मरतोय, अमकं-तमकं. हो. मला जे आवडतं ते मी होणं, ते माझ्यात सामावून घेणं याला प्रेम म्हणतात. आपलं प्रेम हे याच्याशी जुळतच नाही. पण हे सत्य आहे. मला गुलाबजाम आवडतो. माझं गुलाबजामवर प्रेम आहे. म्हणजे काय? मी मी खातो ना गुलाबजाम जरा. खातो म्हणजे गुलाबजाम माझ्यात आला, हं. की मी समाधानी होतो. हं. त्याप्रमाणे मी अशांतीचा अनुभव घेतल्यानंतर शांतता मला आवडते, तर ती कशामुळे मिळणार आहे? आधी अशांतीचा अनुभव घेतल्यानंतर मी शांतता. आधी क्षुधेचा अनुभव घेतल्यानंतर तृप्तीचा अनुभव मिळणार आहे. भुकेचा अनुभव घेतला, कडकडून भूक लागली आणि त्याच्यानंतर जर काय खायला मिळालं, तर खाणं तेच असतं. अमृत काय वाटतं त्यावेळेला ते? कारण जेवढं जास्ती दुःख, तेवढा जास्ती तृप्तता मिळते. हा हा ईश्वराचा संकल्प आहे. कारण त्यांनी स्वतःच ठरवलेलं आहे, की मी हे दोन्ही भोगणार आहे. कठीण आहे. कठीण आहे, पण म्हणजे हेच अल्टिमेट तत्व आहे. म्हणजे मी जेव्हा फार शहाणा झालो होतो, ते एक वय असतं जेव्हा असं वाटतं मला सगळं कळालंय. तेव्हा ना भगतसिंगांच्या नावाने एक व्हाय आय एम एन एथिस्ट हा एक निबंध खूप प्रचलित झालाय. आता तो खरंच भगतसिंगांनी लिहिलाय का? यावर हो. कुठेही पुरावा नाहीये. हं. अतिशय सुरेख लिहिलेला मजकूर आहे. त्यात भगतसिंग म्हणतात, की तुम्ही जर असं म्हणताय, की एक अल्मायटी गॉड आहे. तर एक तर भगतसिंग म्हणतात, की ती जी सर्व गुण संपन्न, सर्व शक्तिमान ती शक्ती आहे. हं. ती जर हे म्हणते, की तू माझी भक्ती केली तर मी तुझं भलं करणार, हं. तर ती कमालीची स्वार्थी शक्ती आहे. हं. म्हणजे पहिला तर बरोबर. हा घाव मारतात. हं. मग हे म्हणतात, की ती शक्ती हे म्हणते, की तुला जर की मी काही लोकांना दुःखी ठेवणार. हं. म्हणजे बंगालला झालेल्या दुष्काळात लाखो लोक तडफडून मेले. हं. हे ती शक्ती बघतीये. हं. आणि हा कृत्रिम निर्माण म्हणजे इंग्रजांनी मारलेच लोक म्हणजे हो. उपासमार करून कारण त्यांना ते धान्य वगैरे तिकडे न्यायचं होतं. हे सगळं ती शक्ती बघतीये हो. आणि ती शक्ती हे घडवून आणतीये. त्यातून तिला कोणता विकृत आनंद मिळतोय? हं. हा असा भगतसिंग विचारतात. हं. आणि तिसरं ते हे म्हणतात, की ह्या सगळ्या इक्वेशन मध्ये हं. ती शक्ती असली जरी तरी मी तिला चांगलं कसं म्हणू? हं. जर ती हे सगळं घडवून आणतीये, तर म्हणजे विचार करा ना तुम्ही तुमच्या मुलांना, तू माझं ऐकलं तरच मी तुला खाऊ पिऊ घालेन, तू हे केलं तरच होईल. असं जर हं. म्हणलं तर कोण म्हणेल की ते आई-बाप चांगले आहेत? हं. हा प्रश्न त्यांनी विचारला आणि म्हणजे काही दिवस आम्ही जे नाही, बरोबर आहे ना. तर म्हणजे तत्वज्ञान म्हणून द्वैत आय अंडरस्टँड की ब्लॅक अँड व्हाईट असणार हो. आहे. हो. पण जर आपण हे म्हणालो की ह्या दोन्ही शक्ती स्वतंत्र शक्ती अस्तित्वात आहे, तर ऍटलीस्ट आय कॅन डायजेस्ट दॅट की हं. दोन शक्ती आहेत बुवा, आपल्याला निवडायची कोणती शक्ती हं. आपल्याला आत्मसात करायची, पण ती एकच शक्ती आहे, ते एकच तत्व आहे आणि ते हे दोन घडवतंय. हो. हे थोडं कठीण आहे समजायला. समजायला कठीण आहे, समजायला पण आणि तेच मान्य व्हायला खरं तर. म्हणजे आदी शंकराचार्यांनी तेच अद्वैत तत्वज्ञान सांगितलेलं आहे, की एकातूनच सगळं आलेलं आहे. हां. आता
हा जो लेख तुम्ही सांगितला तो माझ्या मी नीट पूर्ण मी तुम्हाला वाचलेला नक्की नाही. वाचेन, पाठवेन तो, तुम्ही नक्की पण वाचा. नक्की मी वाचीन आणि त्याच्यावर भाष्य नक्की करीन. हो, हो. पण खरं सांगू का, की ती शक्ती अशी आहे, जिला तुम्ही देव म्हणा नका म्हणू, ती तुम्हीच आहात आणि तुमचाच संकल्प आहे तो. हं, हं? हं. आणि त्याच्यात तुम्ही माना किंवा नका मानू, तुम्ही आहात ना. हं. तुम्ही मानण्या न मानण्यावर तिचं अस्तित्व काही अवलंबून नाही. ती आहे तशीच आहे. ती केदारनाथला दर्शनाला आलेल्या लोकांना वाहून सुद्धा नेते. हां. हं. ती कुठेही बायस नाहीये. फक्त कर्माचा न्याय इकडे लागतो. ज्याचं जसं कर्म, तसं त्याला ते भोगणं हे क्रमप्राप्त आहे, असं कर्मसिद्धांत सांगतो. ह्याच्यातनं देव पण सुटलेले नाहीयेत. कुठलेही देव सुटलेले नाहीत. हं. परशुरामाच्या अवतारामध्ये आईच्या मृत्यूला म्हणजे आईचं डोकं उडवण्याला वडील कारणीभूत झाले. रामाच्या अवतारामध्ये वडिलांच्या मृत्यूला आई कारणीभूत झाली. हं. कर्म कुठेही संपत नाही. हं. त्याच्यामुळे आपण जे काही कर्म केलेलं आहे ते आपल्याला भोगायला लागतं. हा कर्माचा न्याय आणि ती जी काही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे, ती त्याप्रमाणे ते घडवून आणते. तुमचं तुम्हाला लगेचच भोगायला लावते. हं. दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर रामावतारामध्ये झाडाच्या आडून वालीला बाण मारलेला हो. होता. हो. कृष्णावतारामध्ये झाडाच्या आडून त्याच वालीनी व्याध रूपामध्ये कृष्णाला बाण मारलेला आहे. म्हणजे ह्याच्यासाठी ना एक आपल्याला थोडासा अभ्यास ह्यांचा करायला लागेल. महानुभाव पंथ जे चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला होता, त्याच्यामध्ये एक माळेकाराचा दृष्टांत म्हणून गोष्ट येते. आम्हाला ती 10वीच्या आसपास शिकायला होती. त्यावेळेला त्याचं महत्त्व फक्त आम्हाला 5 मार्क काय जे उत्तर तेवढ्यापुरतं. पण नंतर आता कळलं, की ते शिकल्यामुळे माळेकाराचा दृष्टांत म्हणजे काय आहे, एका गावामध्ये एका सकाळी सगळे लोकं बघतात, की एक राजविंडा तरुण आहे. अगदी छान म्हणजे असं वाटतं, की राजघराण्यातलाच असेल एखादा आणि त्याला शिपाई पकडून नेतायत आणि चाबकाने फटकारे मारतायत. तर सगळे विचार करतात, "अरे रे! हे असं का? एवढा चांगला दिसतोय, एवढा तेजस्वी, अमकं आहे, तमकं आहे." ते फक्त त्याच्या बाहेरच्या ह्याच्याकडेच बघतायत. नंतर राजाकडे जातात. आणि ते शिपाई सांगतात, की रोज रात्री प्रत्येकाच्या शेतात जी चोरी होत होती, ती ह्याच्याकडनं होत होती. हाच करत होता आणि आम्ही याला पकडलेलं आहे. त्याप्रमाणे जग हे फक्त दृश्याला भुलतं. असं का? नाही मग राजा फार हं. अन्यायी आहे, त्याने त्याला असं नको करायला. पण त्यांनी केलेलं कर्म गुप्त होतं, ते कोणालाही माहीत नव्हतं. म्हणून चक्रधर स्वामी म्हणतात, की जो जीव जे काही भोगतो ते त्याचंच कर्म आहे. हं. सुख-दुःख हे पूर्वकर्मफळ, जाणूनी बाबा उगी राहा. तू जर उत्तम केलेलं असशील, तर तुला उत्तमच भोगायला मिळणार आहे. तू जर कोणाला तरी उपाशी ठेवलेलं असशील, अगदी मुंगीला सुद्धा. म्हणून आपल्या इकडे बघा, मुंग्यांना साखर घालावी, अमकं करावं, तमकं करावं, सगळं जे म्हणजे भूतयज्ञ जे सांगितलेले आहेत, ते सगळं केल्यानंतर तुम्ही सगळ्यांचा विचार करून करताय म्हटल्यानंतर तुमची कर्म कमी होत आहेत. अच्छा, इथे कर्म म्हणजे मी जे काही सातत्यात आणलंय माझं, होय, मग ते चांगलं असेल, वाईट असेल. होय. अच्छा, अच्छा, अच्छा. त्याप्रमाणे ते भोगायला लागतं. मग म्हणजे आता तुम्ही म्हणालात, की अ, तुम्ही महापुरात वाहून गेलेली सर्वसामान्य जनता, हो, त्यांची ती पूर्वकर्म आहेत. नक्कीच. आपल्याला त्यांच्याबद्दल सहानुभूती पाहिजे. आपण त्यांना मदत करण्याची कारण ते आपलं कर्म आहे. आपण हं. माणूस म्हणून आपल्याला वाईट वाटलंच पाहिजे. त्यांना मदत केलीच पाहिजे. हं. पण त्यांचं कर्म आपण नाही बदलू शकत ना. मला काय वाटतं सांगू का? हो, की हे जे पूर्ण लॉजिक आहे, की तुझ्याबरोबर जे वाईट घडतंय, हो, ते तुझ्या पूर्वकर्मांमुळे तुला होतंय. हो. हे थोडं दुःख शमन करायला, विद्रोह थोडा कमी करायला म्हणून समोर आलेलं लॉजिक असावं. हां.
कारण परत तेच आहे, की मी जर हा विचार केला, यार मी तर कोणाचं वाईट केलं नाहीये. हां. मी जर कोणाचं काही केलं नाहीये, तर असं हं. का होतंय माझ्याबरोबर? तर तू ते नाही त्यावर सोडून दे, म्हणजे तुझा आत्ताचा राग तर जरा शमतोय. नाही, आपण अनुभव घेऊन बघावा की तसं. म्हणजे आता मी माझ्या बाबतीतलं सांगतो. मी जो काही थोडाफार अनुभव घेतलाय त्याच्याप्रमाणे सांगतो, की माझ्या आईने आणि वडिलांनी आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा, आमच्या घरी कोणी आलं तरी त्याला उपाशी कधी पाठवलं नाही. त्यामुळे 4 वेळा नर्मदा परिक्रमा करत असताना मला कोणाकडे मागावं लागलं नाही हम्म. आणि अगदी व्यवस्थित परिक्रमा झाली. मग ते जे होतं मला जंगलात सुद्धा अगदी व्यवस्थित म्हणजे मिष्टान्नाचं भोजनापर्यंत मिळालं सगळं. त्यावेळेला जाणवतं की काहीतरी कर्म आपलं आहे, आपल्या आई-वडिलांचं आहे, आपल्या पूर्वजांचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला इतक्या कठीण परिस्थितीत लोकं म्हणाले, "मला 3 दिवस काही मिळालं नाही." आणि तिकडे मी मात्र जेवत होतो. हां. एकच परिक्रमा 4 जण करतायत, 4 अनुभव वेगळा. कोणाला फक्त खिचडीच मिळाली असेल. म्हणजे 4 जणांचं कर्म वेगळं आहे आणि त्याचा परिपाक वेगळा आहे की नाही? हं. हं. म्हणजे हा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचाच विषय आहे. हो, हो. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. अं, तो जो तुम्ही यमाचा संवाद म्हणालात, हां, कोणतं उपनिषद ते? कठोपनिषद आहे. कठोपनिषद. तो काय आहे? कसं आहे ते? कठोपनिषदावर आपण एक सेपरेट एपिसोड करूया. अच्छा. कारण ते अतिशय सुंदर आहे, अतिशय गहन आहे विचार आणि मला बरं, फार आवडतो तो. बरं. पण प्रत्येक उपनिषदाचा सार हेच आहे, की तू आनंद स्वरूप अच्छा. आहेस. जरी तुझं शरीर दुःखात असलं तरी तू आनंद स्वरूप आहेस. बरं, बरं. मला ते नाही हो पटत हे. हां, मला ते ह्या उत्तरात का बरं, म्हणजे यम म्हणल्यावर मी पटकन ते कनेक्ट केलं, की बाबा हां, पूर्वजन्म वगैरे असं काही ते हं. असेल, तर म्हणून मी विचारलं, की तसं काही आहे की काय? नाही यमाने त्याला न चिकेत, म्हणजे ज्याची चिकित्साच झाली नाही, त्या आत्मस्वरूपाचं वर्णन म्हणून यम-नचिकेत संवाद आहे. बरं, बरं, बरं. अच्छा. कारण बरं. आपले सगळे प्रश्न म्हणजे तुमचे, माझे, सगळ्यांचे हे देहाशीच निगडीत असतात खरंय, खरंय, खरंय. अगदी. आणि त्याच्यामुळे आपल्याला ते पटत नाही. हं. पण ते देहाच्या पलीकडे मी आहे. म्हणजे उपासना सुद्धा भ्रामक आहे. बरं. पण हे आत्ता जर सांगितलं तर कोणीच उपासना करणार नाही. हं. पण त्रिपुरा रहस्यामध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे, की दत्तात्रेय परशुरामांना सांगतात, की "तू महेंद्र पर्वतावर जा आणि तपश्चर्या कर." 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना असं वाटतं, की मी करतोय खरं, ते काय जे पाहिजे ते होतच नाहीये. हं. पुन्हा गिरनारवर गेले आणि परशुरामांना त्यांना दत्तात्रेयानं विचारलं, की "गुरुदेव, मला म्हणाले, की एकच समजलं, उपासनेने काहीच मिळत नाही." त्यावेळेला दत्तात्रेय म्हणाले, की "आता खरा आत्मदेव तुझ्यावर प्रसन्न झालेला आहे." अरे बापरे! मी हे करीन मग मला ते मिळेल ही कल्पनाच आहे सगळी. माझे जे मार्गदर्शक आहेत त्यांना मी विचारलं, की जग ही कल्पना आहे. हं, ठीक आहे. हे मान्य केलं. उपासना ही पण कल्पनाच आहे. कारण ह्या काल्पनिक जगात असं करतोय. होय. मग हे कशासाठी पाहिजे? हा प्रश्न होता. तर ते म्हणाले, "जंगलातनं जात असताना" त्यांनी एक उदाहरण दिलं. "जंगलातनं जात असताना तुझ्या पायात काटा बोचला. तर तू घरी जाईपर्यंत वाट बघशील, की तिकडचा दुसरा काटा घेऊन हा काटा काढून टाकशील हं. आणि मग दोन्ही काटे फेकून देशील. त्याप्रमाणे जग खरं आहे, की हा जो काटा बोचलेला आहे, तो काढण्यासाठी देव खरा आहे, ही कल्पना करून सगळं कॉन्सन्ट्रेशन देवावर ज्यावेळेला होईल, देव म्हणजे त्या मूर्तीवर म्हणा, कशावरही म्हणा, त्यावेळेला हा काटा निघालेला असेल. जग खोटं आहे हे पटलेलं असेल, पण मूर्तीला खरं मानशील किंवा तुझ्या आतमध्ये दिसणाऱ्या एखाद्या छबीला खरं मानशील, नंतर तीही सोडून द्यायचं आहे. मग जे राहील ते तू आहेस. उपासनेने चित्तशुद्धी होते. आत्मज्ञान नाही प्राप्ती होत. हं. अगदी सोपी गोष्ट आहे, की चित्रकार असतात. ते ज्यावेळेला असं झाडं अमकं-तमकं काढायचं असेल, त्यावेळेला ते जाड पेन्सिल वापरतात. पण त्याच्या खाली बसलेली एखादी तरुणी किंवा एखादा श्रीकृष्णच म्हणा, त्याच्या डोळ्याची ज्यावेळेला ते अ, अ, डोळे काढत असतात, तर एकदम पॉइंटेड आणि अगदी सगळ्यात बारीक जे काही असेल, ते वापरलं जातं. त्याप्रमाणे जग बघण्यासाठी हे आत्ताचं चित्त आपलं योग्य आहे. पण आत्मस्वरूप जाणण्यासाठी ते चित्त कुशाग्र व्हायला पाहिजे. कुशाचा अग्र. ते होण्यासाठी उपासना करायची. म्हणजे ते सूक्ष्मात जातं.
आणि ते सूक्ष्मात गेल्यानंतर ते आत्मतत्वाची जाणीव होते किंवा तेच मी आहे ही भावना. भावना म्हणण्यापेक्षाही भावना ह्या शब्दाचाच अर्थ होणे, भव होणे, त्याच्यातनं भावना आलेल्या आहे. बरं. मला भुकेची भावना झाली म्हणजे मी क्षुधामय झालो. हं. त्याप्रमाणे ते आत्मतत्व असण्याची भावना होते. हं. आणि अगदी म्हणजे हे शब्द पण कठीण वाटतील तुम्हाला. गोंदवलेकर महाराजांचा एक अभंग आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, व्यतिरेकाची वाट पाहिली, शून्य उल्लंघुनिया गेलो, अन्वय मार्गे परतून येता सर्वा माझी मी दिसलो. अच्छा. व्यतिरेक म्हणजे हे मी नाही, ते मी नाही, ते मी नाही, नेती नेती मार्गाने शून्यापर्यंत गेलो, पण शून्य अनुभवणारा पण मी आहे ना. बरोबर आहे. मग मी कोण हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या विश्वाची म्हणजे कर्माची जी साखळी आहे ती समजत नाही. पण एकदा ते मी हे समजलं, शून्याच्या पलीकडे जाऊन शुद्ध जाणीव किंवा काय त्याला ब्रह्मानंद, परमानंद, निजानंद ही सगळी नावं त्या फ्रेजेस त्या गोष्टीलाच आहेत. ते अनुभवून ज्यावेळेला खाली येतो त्यावेळेला अरे हेही मीच आहे, तेही मीच आहे, तेही मीच आहे, तेही मीच आहे, हं. ही भावना होते. आणि त्याच्यानंतर लक्षात येतं की मला ह्याच आईच्या पोटी जन्म का मिळाला, मला ह्याच वडिलांच्या पोटी जन्म का मिळाला, माझं आयुष्याचं कर्तव्य काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर मला सुख काय आहे आणि मला दुःख काय आहे हेही कळतं. बरं. कारण ते आधी ह्या देहाच्या प्रारब्धानी, हा देह प्रारब्धानीच घडलेला आहे. असं नाही आहे ना की तुम्ही तुमचे आई वडील निवडले किंवा तुमच्या आई वडिलांनी त्यांचे आई वडील निवडले. ते आलेत जन्माला कारण त्यांची कर्म एकमेकांशी जुळली. काही कर्मांचा निराश होण्यासाठी तेवढ्या वेळपुरता आपण ऋणानुबंधाच्या जेथून पडलेल्या गाठी, तसं त्या ऋणानुबंधाने आपण तिकडे जन्माला आलेलो आहोत. हं. आणि त्याच्यामुळे येतानाच ठरलेलं आहे की हे काय भोगणार आहेत. कारण तशी कल्पना मी पूर्वीच केलेली आधीच्या. आता इकडे पुनर्जन्म मानावाच लागतो. हो ना. हं. आणि ते जे साठलेलं कर्म आहे त्याचा निचरा होण्यासाठी आता कर्माचे पण 3 भाग आहेत. संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. संचित म्हणजे 84 लक्ष योनीत आपण जन्म घेऊन आलो. त्याच्यात जे काही साठलेलं आहे त्याला संचित म्हणतात. ह्याच्यात आपल्याला काही बदल करता येत नाही. प्रारब्ध म्हणजे मी जन्मल्यापासून, जाणतेपणापासून आत्तापर्यंत जी गोष्ट घडली, जे जे केलेलं आहे, ते प्रारब्ध. पूर्वी आरंभ केलेलं काम, कर्म. हं. अच्छा. हं. बरं. आणि संचित आणि क्रियमाण म्हणजे पुढे घडणार असेल तर ते का बरं. पुढे जे घडणार आहे ते. तर ह्याच्यामध्ये संचितामध्ये आपल्याला काही बदल करता येत नाही कारण ते ऑलरेडी होऊन गेलेले आहे. आता फक्त परिणाम बघणं माझ्या हातात आहे. प्रारब्धामध्ये थोडीशी सूट आहे, थोडीशी, पण जास्ती नाहीच. तेही बदलता येतच नाही. बरं. कारण जे आधी घडून गेलेलं आहे ना ते. सुरू केलं होतं पण पूर्ण व्हायचं राहिलं असं काहीतरी आहे ना तर प्रारब्ध? अगदी जे वर्तमानातलं आहे ना हे क्रियमाण आहे, हेच माझ्या हातात आहे. हं. म्हणून आत्ता ह्या क्षणापासून मी जाणतेपणाने कर्म करावं. म्हणजे त्याचं जे काही मिळायचं आहे, जे भोगायचं आहे ते मला त्रासदायक होणार नाही. हं. हे कर्माचा विचार केला तर. पण ह्याच्यात सुद्धा देवाने एक इतकी उत्तम गोष्ट ठेवली आहे, की जर तुम्हाला आत्मज्ञानी गुरूंकडे गेलात आणि तुम्हाला कळलं, की ह्या सगळ्या कर्मांचा कर्ता मी नाहीच आहे. हं. हं. मला फक्त हा रोल खेळायसाठी दिलेला आहे. मग तो सगळं बघतो. डिटॅच्ड. आता तो परमात्मा साक्षात होता. त्याला काही माहीत नव्हतं का आपल्या आई-वडील कैदेत का आहेत? त्याला तिकडे नाही जन्म घ्यायचा असं ठरवता आलं असतं ना. पण तो एका वचनात बांधलेला होता हे आपल्याला माहिती आहे. तुम्हाला गोष्ट माहिती असेलच. वृष्णी आणि सुतपा नावाचे ऋषी आणि ऋषीपत्नी होते. त्यांनी अतिशय तपश्चर्या केली आणि कृष्ण परमात्मा आपल्या पोटी यावा, हे कर्म त्यांनी सुरू केलेलं होतं. संचित झालेलं होतं त्यांचं. हं. पण 20 कोटी जप पूर्ण झाल्यावर त्यांना तो देह सोडायला लागला. मग नंतरचा काही जप होता,
तो कश्यप आणि आदिती रूपाने त्यांनी तो पूर्ण करायला प्रयत्न केला. त्याच्यात पण अपूर्ण राहिला. मग वसुदेव आणि देवकीच्या रूपाने ते जन्माला आले. मग कृष्णाचा जन्म आहे. हम्म. हा सगळा सिद्धांत आहेच. म्हणजे कर्म आपल्याला दाखवत आहे, की तुम्ही ज्या प्रकारे केलेलं असेल, ज्या दिशेने जायचं आहे तुम्हाला, हे जर ठरवलं असेल, तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. हम्म. आतापर्यंत आपल्याला जाणीव नव्हती या गोष्टींची. म्हणून जे काय घडायचं ते अज्ञानाने घडलं. हम्म. आता ज्ञानपूर्वक करा. बरोबर. हम्म. म्हणजे तुम्हाला ज्या इच्छित ठिकाणी जायचं आहे तिकडे पोहोचाल. हम्म. जर तुम्हाला पूर्ण सुखीच राहायचं आहे ना, मग कर्म आतापासून तसंच करा, की सुखीच राहा. बरोबर. आमच्या सेल्फ हेल्पचे जे हे आहेत ना, की मी श्रीमंत कसं होऊ, मी आरोग्यपूर्ण कसं जगू वगैरे वगैरे, याची बेसिक प्रिन्सिपल हे की तुला ज्या प्रकारचा रिझल्ट हवा आहे हां. त्या प्रकारची लाईफस्टाईल जग. हो. तुला वजन कमी करायचं आहे तर तुला तसं खावं लागणार आहे. तुला श्रीमंत व्हायचं तर मेहनत घ्यावी लागणार आहे. म्हणजे तसं तुम्ही जे म्हणताय तेच आहे, की एक्झॅक्टली. तुला जे सुख हवंय बाबा त्यासारखं कर्म कर. हो. मगाशी तुम्ही सूक्ष्मात जातो म्हणालात. हां. ते सूक्ष्मात जाणं म्हणजे काय? सूक्ष्मात जाणं म्हणजे ज्याचा आपण आत्ता ह्या ह्याच्यात विचारही करू शकत नाही. म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण देतो. माझी उदाहरणं खूप साधी आणि हो, सोपी असतात. हो. आत्ता आपण जप करत असताना आपल्याला एवढे आवाज आहेत, पण त्याची काही जाणीव होत नाही विशेष. हम्म. हं, गाड्या जात आहेत वगैरे. हो, हो. हं. पण ज्यावेळेला पहाटे जपायला बसतो, त्यावेळेला घड्याळाची टिक, टिक, टिक हो, पण नकोशी वाटते. हो. त्यावेळेला सूक्ष्मात मन गेलेलं आहे. गेलेलं आहे. आहे. बरं. म्हणजे तो इतका बारीक आवाज आहे, की तो आता घड्याळ इकडे असलं तरी आपल्याला दिवसभरात काही फरक पडत नाही ते असण्याचा. पण जेव्हा मी एकदम सूक्ष्मामध्ये जातो, अगदी माझं म्हणजे कर्णेंद्रिय पण इतकं सूक्ष्म होतं, की इतका बारीक आवाजसुद्धा तो डिस्टर्बिंग होतो. कारण ते श्रीराम, जय राम, जय जय राम म्हणायचं झालं तरी त्या रिदममध्ये म्हटलं जातं आणि ते नको वाटतं, कारण मला बाहेरनं कोणीतरी कंट्रोल करतंय. याचा त्रास होतो. हे हम्म. सूक्ष्मात जाणं आहे. मला थोडं उलटं वाटलं, की मी सूक्ष्मात गेलो तर मला काहीही होऊ द्या आजूबाजूला फरकच पडणार नाही. हां, तुम्ही जेव्हा त्याच्यात रमाल पूर्णपणे, मग शेजारून मिरवणूक गेली तरी कळणार हां. नाही. पण रमेपर्यंत, सूक्ष्मात जाईपर्यंतचा हा जो प्रवास आहे, संघर्षाचा प्रवास आहे. अच्छा, अच्छा, अच्छा. नंतर काही फरक पडतच नाही ना. हं. जेव्हा तुम्ही त्या स्वरूपात जाता, आता ह्याला सुद्धा कसं आहे, की आपली इंद्रिय आहेत ना, ही बहिर्मुख आहेत. त्याचे जे संस्कार आहेत. कान म्हणजे ऐकण्याचंच काम करणार, ते काही बंद करता येत नाहीत. नाक वास घेण्याचंच काम करणार आहेत. पण ह्यांचे संस्कार आतमध्ये आहेत. जेव्हा आपण अगदी शांत असतो, अगदी आपण ध्यान वगैरे लावायचं त्यावेळेला अगदी बारीकातला बारीक वाससुद्धा आपल्याला जाणवायला लागतो. हे चांगली स्टेज आहे, पण इकडे अडकायचं हो, नाहीच आहे. आपल्याला त्याच्या त्याच्या पुढे गेल्यानंतर मग सगळ्या संज्ञा हरपतात. हं. मग त्याला ब्रह्मानंदी टाळी लागणं म्हणतात. हं. आता तुम्ही जे सांगितलत ना, की म्हणजे कर्माचे 3 टप्पे वगैरे, हो, हो. हे सगळं आपल्या वेद उपनिषदांमध्ये होय, हे आहे? होय. त्यांनी त्याला उपमा दिलेली आहे बाणाची. बरं. एक बाण सोडलेला आहे, हां. ते म्हणजे आणि लक्ष्याला जाऊन लागलेला आहे. ते म्हणजे संचित. अच्छा, अच्छा. बरं, बरं. हां. दुसरा बाण सोडलेला आहे, लक्ष्याला नाही लागलेला. म्हणजे अजून आपण त्याचं फळ भोगलेलं नाही. तो पण सोडलेला आहे. तो पाठी नाही घेऊ शकत. क्रियाबाण म्हणजे माझ्या हातात आत्ता जो बाण आहे तो. हं. हे अगदी सोपी हे हं. हीच उदाहरणं वेदांमध्ये म्हणजे उपनिषदांमध्ये वगैरे दिलेली आहेत. हं. कर्माच्या बाबतीतली. थोडं हे जे म्हणतात, की वेदांमध्ये मुळात ऑलमायटी गॉड वगैरे असं काही नाहीच आहे. वेद हे शुद्ध ज्ञान आहे. हां. हो. मग आपण जे हे ब्रह्मतत्व म्हणतो, हे सगळं आहे. हं. पण अशी पूजा अर्चा करून पुण्य जमवा वगैरे असं काही नाही. कसं आहे ते एक्झॅक्टली व्हॉट इज द डिफरन्स? वेद निर्गुण ब्रह्माचंच प्रतिपादन करतात. अच्छा, अच्छा. ब्राह्मणांनी मंदिरही बांधू नये असं म्हटलेलं आहे. होय ना? बरं, बरं, बरं. कारण तो परत साकारात आला ना. हो. जो निराकार आहे तो साकारात कसं पण हे सगळ्यांना झेपणार नाही. अर्थात. हं. हं. म्हणून मग त्याला ती धुळाक्षरं गिरवल्यासारखं, की ही मूर्ती आहे, हिला देवी म्हणतात, ही मूर्ती आहे, याला सूर्य म्हणतात. हे म्हणजे भातुकलीच्या खेळासारखं आहे. पण
त्या मूर्तीवर एकाग्र झाल्यानंतर ती मूर्ती चिन्मय होऊन आतमध्ये बघता येणं ही थोडी वरची स्टेज आहे. आणि आतमध्ये ती मूर्तीसुद्धा नष्ट झाल्यावर रामकृष्णांच्या चरित्रामध्ये लीला प्रसंगामध्ये एक प्रसंग येतो, की जे तोतापुरी न्यांगटा म्हणून त्यांच्याकडे आलेले होते, अत्यंत महाज्ञानी साधू. आणि रामकृष्ण तर सगुण भक्तीत अगदी चरमबिंदू गाठलेला, की कालीशिवाय त्यांना काही सुचत नाही असं. हो हो तर रामकृष्णांनी ध्यान लावल्यानंतर ते म्हणाले, "अजून वरती जा, अजून वरती जा." आता ते त्यांचं ते बघू शकत होते. आणि आज्ञाचक्रापर्यंत आल्यावर तिकडे काली दिसल्यावर रामकृष्ण तिकडेच थबकले. मग ते म्हणाले तोतापुरी, की "तिला तोडून टाक." तेव्हा हे रडायला लागले, की "आई ते म्हणतात तुला तोडून टाक." तर काली म्हणाली, "होय, हे घे माझं खड्ग आणि मला तोडून टाक. कारण तोपर्यंत तुला निर्गुण निराकार आनंदाचा जो खऱ्या सुखाचा अनुभव आहे तो येणार नाही. तू सगुणामध्ये अडकलायस." पण ते म्हणाले, "आई मला आवडतंय गं ते." "होय, ठीक आहे. पण तो आनंद घे आणि परत खाली ये, हरकत नाही. पण पूर्ण झाल्याशिवाय ते साधन." अच्छा, हां. म्हणजे तू निर्गुण निराकाराला जाऊन तो आनंद घे आणि परत तू सगुणाची होय, उपासना सुरू ठेव. होय. कारण रामदास स्वामी म्हणतात, "सदा खळबळ निर्गुणाची घडे, सगुण न आवडे ज्ञान गर्वे." हा ज्ञानाचा गर्व होतो, की हे सगुण बिगुण आम्ही मानत नाही, आम्ही निर्गुण मानतो. अच्छा. हा गर्व आहे आणि हा तुमच्या मोक्षाच्या आड येतो. बापरे रामदास स्वामींनी किती बारीक विचार केलाय बघा. बापरे सदा खळबळ निर्गुणाची घडे. सतत निर्गुण, निर्गुण, निर्गुण. नाही, नाही आम्ही काय हे मानत नाही, ते मानत नाही. न मानणं सोपं आहे. पोहोचलात का तिकडे? तिकडे पोहोचण्यासाठी हीच शाळा आहे. 10वी झाल्याशिवाय तुम्ही 12वी होऊ शकत नाही. 12वी झाल्याशिवाय ग्रॅज्युएट होऊ शकत नाही. आणि तुम्ही डायरेक्ट म्हणाल, "नाही, नाही मला जज करा, मला आय-ए-एस करा." आणि ते सोपं आहे ना. म्हणजे एका तू किती म्हणजे हे लाजवाब आहे की मला ती साधना करून त्या पलीकडे जाण्याऐवजी मी मानतच नाही काही, मी निर्गुण म्हणायला सोपं आहे ना सोपं आहे. फार. होय. म्हणून ते नाकारणं सोपं आहे. हा स्वीकारणं कठीण आहे. कारण इकडे शरणागती लागते आणि परमार्थात शरणागतीशिवाय काही होऊ शकत नाही. म्हणून बद्ध, मुमुक्षू, साधक, मग शरणागत आणि त्यानंतर सिद्ध आहे. काय हे आपण बद्ध आहोत. हा म्हणजे बांधले गेलेलो हो आहोत. संसाराने म्हणा किंवा देहबुद्धीने म्हणा. हम्म. अगदी लंगोटी लावून जरी जंगलात गेला तरी तो बांधलेलाच आहे. बर त्याला भवी म्हणतात. बर भवी म्हणजे भवामध्ये अडकलेला. अच्छा त्याला लंगोटीची चिंता असतेच की तिकडे. हो निश्चिंत नसतोच तो. हो हं. हा म्हणजे भव तो बद्ध झाला. हा मुमुक्षू. नाही मला आता ह्या बंधनातून सुटायचंय ही इच्छा. ही इच्छा ज्याला झाली हां. तो मोक्ष. मग गुरु म्हणतात की याची खरी इच्छा किती आहे बघूया. साधना त्याला देतात गुरु. तो साधना करायला लागतो. मग त्याला कळतं साधनेने काही मिळणार नाहीये. अच्छा फक्त चित्तशुद्धी झालेली आहे. आता मात्र मला खरं ज्ञान पाहिजे. मग तो येतो उपनिषद ऐकायला. शरणागत होतो की गुरुदेव इतकं उपासना करून मला कळलं नाही की मी कोण आहे, देव कोण आहे आणि तुम्ही कोण आहात. मग गुरु त्याला उपनिषदाचा उपदेश करतात. जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादन. भावनोपनिषदात म्हणतात, गुरु देवता आत्मैक्य विभावन. गुरु, देवता आणि मी एकच आहोत. म्हणून ती उपनिषदाची स्टेज आहे. ती आत्ता सांगून उपयोग नाही. हा बरोबर आहे. नाही नाही आम्ही फारच म्हणजे बालवाडीतच आहोत आपण 10वी-12वी काय त्यामुळे गेल्या वेळी आपण जे बोललो ना म्हणजे मला तेच परत जाणवतंय की मीच ब्रह्म आहे, मीच जो काय आहे तो मीच आहे. हो. हे जाणून घेणं म्हणजे हे वाक्यात फारच सोपं आहे हो. की पण टू रिअलाइज धिस आणि रोज त्यानुसार जगणं ते फारच कठीण आहे. म्हणजे हे ना त्रिपुरा रहस्यामध्ये एक अतिशय सुंदर कथा येते. कथा म्हणजे ती आपल्यासाठीच आहे. कटकार का दृष्टांत म्हणतात त्याला. कटकार म्हणजे एक गालीचा विणणारा असतो. कसा गैरसमजामुळे साधक खाली पडतो त्याचं उदाहरण आहे. म्हणून योग्य वेळेलाच बोध करायचा आहे. तो जो हा असतो ना गालीच्या विणणारा विणकर. तो छान गालिचे विणून त्याचे भरपूर पैसे कमवत असतो आणि त्याच्यातनं ब्राह्मणांना दान देऊन त्यांच्याकडनं यज्ञ याग अमकं-तमकं करून घेत असतो. खूप चांगली प्रसिद्धी होते, की हा चांगला सदाचरणी माणूस आहे. सतकडे जाणारा आचरण, शाश्वताकडे जाणारा असा हा माणूस आहे. हळू त्या ब्राह्मणांची त्याची मैत्री होते. मग तो अगदी ब्राह्मणांच्या पंक्तीत बसायचा, त्यांच्याशी गप्पा मारायचा, छानपैकी सगळं चाललेलं होतं.
एकदा तो आपल्या मित्राला विचारतो, "हे सगळं एवढं सगळं जे काय हे कशासाठी असतं?" तर तो जो ब्राह्मण असतो तो सांगतो, "काही नाही, मीच ब्रह्म आहे हे ओळखायचं आहे." हम्म. त्या क्षणी तो म्हणतो, "ठीक आहे, संपलं आता काम." असं त्याला वाटतं, हा, पण बरोबर देहबुद्धी गेलेली नसते. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. त्यामुळे तो या देहालाच ब्रह्म समजायला लागतो आणि देहाचे भोग भोगण्यातच आयुष्य घालवतो. त्यामुळे ह्या लेव्हलला सदाचरणाच्या लेव्हलला जाऊन सुद्धा परत खाली पडतो, अधोगती झाली. की मीच जर ब्रह्म आहे, तर मी अंघोळ केली म्हणजे देवाची अंघोळ झाली, मी हे झालं म्हणजे देवाचं झालं, असं तो स्वतःच्या देहाला समजायला लागतो. देहाला ज्याच्याने सुख होईल, तेच मी करावं, हा गैरसमज झाल्यामुळे त्या साधनेचा उत्तम मार्ग मिळालेला असून सुद्धा खाली पडतो. बापरे. हम्म. म्हणून खरोखर याची देहबुद्धी गेली आहे का, ह्याची परीक्षा घेण्यासाठी गुरु खूप परीक्षा घेतात. तर माझी एक परीक्षा सांगतो तुम्हाला. माझे श्रीविद्येतले गुरु राज नरहरिगिरी, त्यांच्या इकडे सेवेला मी जात असे महेश्वरला, नर्मदा काठी त्यांचा आश्रम. त्यांना मी भांडी घासलेली अजिबात आवडत नसत. बरं. ते मला म्हणायचे, "नाही, नाही, आप बर्तन नहीं मांज रहा." आणि मला तर वाटायचं, की मला जर इतके सगळेजण उदयनजी, उदयनजी म्हणून करतायत, तर मला काहीतरी असं केलं पाहिजे, की मी मी माझे पाय जमिनीवर राहतील. हम्म. म्हणून गुरुजींचं लक्ष नसताना, स्वामीजींचं लक्ष नसताना मी भांडी घासायला बसायचो. तर एकदा कोणीतरी आश्रमाला असे दान दिलेले होते पैसे, म्हणजे पेले वगैरे, आणि दानातलं म्हणजे कसं आपण जे सस्त्यातलं असतं ते देऊन टाकतो. चांगल्यातलं निवडून नाही देत. घरी जर किचनमध्ये पाहिजेत म्हटल्यावर मग लहान मुलाला लागणार नाही, अमकं नाही, असं करून आपण निवडून घेतो. आश्रमाला ठीक आहे. हां. हा. तर त्यांनी असे ग्लास दिले होते, की ज्याच्या एजेस खूप अ, धारदार होत्या. अच्छा. आणि स्वामीजी येण्यापूर्वी मला ते घासायचे म्हणून मी हात जोरात घातला त्या म्हणजे ग्लासामध्ये, आणि जवळ-जवळ 1 इंचाचं असं इकडे चिर कापलं गेलं. कापलं गेलं. रक्त आलं त्याच्यातनं. मग धावपळ सुरू झाली. "अरे आचार्य जी को लग गया, लग गया, लग गया." मग ते स्वामीजींपर्यंत गेलं. स्वामीजी आले पटकन, त्यांनी हळद वगैरे चेपली त्याच्यावर, प्रेमाने सगळं केलं आणि नंतर 10-15 मिनिटांनी मला बोलावणं आलं स्वामीजींचं. मला म्हटलं, "आता बहुतेक आपल्याला तासणार आहेत ते." मग ते म्हणाले, की "तुम्हाला कपडे रंगवता येतात का?" म्हटलं, "नाही, मला नाही येत रंगवता, पण तुम्ही सांगितलं तर मी करीन." "ठीक आहे," म्हणाले. मग एक बाल्दीभर गरम पाणी आणायला सांगितलं. त्याच्यामध्ये ते डाळ टाकला म्हणजे, आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं. म्हणाले, की "आता हाताने सगळं ते नीट हे कर, मिसळून घे." मला वाटलं आता मगाचपर्यंत हा माणूस इतका प्रेमाने वागत होता, त्याने एवढं कळत नाही का मला लागलंय. हाताला लागलंय. हा. हं. पण गुरूंनी कर म्हटल्यावर सांगितल्यावर लगेच करायचं. नाहीतर मग ती आज्ञाभंग होतो. बरोबर आहे. तो हात घातला आणि जी काही सणक गेली डोक्यामध्ये ते मिठाचं पाणी आतमध्ये गेल्यानंतर, त्यावेळेस स्वामीजी म्हणाले, "देह मैं नहीं हूँ, ये कहना बहुत आसान है. बापरे. ये जो वेदना है ना, ये किसको हो गई? त्या वेदनेकडे बघायला शिक," म्हणाले. वेदनामय नको होऊ स्वतःला. म्हणजे मी त्या वेदनेकडे लक्ष देतो जास्ती, पण ती वेदना अनुभवतंय कोण? फार, फार थिन रेषा आहे हो ती. हो. कारण मी देहच इतकं आपलं बसलेलं आहे 84 लक्ष योनीतनं, की आपण देहाच्या पलीकडे जाऊन विचारच नाही करू शकत, आणि म्हणून सगळा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जर भगतसिंगांचं सांगितलंत, तो लेख जर त्यांनी लिहिलेला असेल, नाही, तो तर कोणी का लिहिलेला असणार, कोणी तो का लेख महत्वाचा आहे, हां. ऍड्रेस होणं. बरोबर आहे. पण ह्याच्यात काय दिसतंय, की देह आणि देहजनित सुखाशीच त्यांचे देवाच्या अस्तित्वाचा त्यांनी मान्यता केलेली. पण तसं नाहीच आहे. तुम्ही विश्वास ठेवा, नका ठेवू. तुम्ही देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावरच तो अनुभव येणार आहे. हम्म. त्याच्यासाठी गुरूंच्या जवळ राहून तशी साधना करून तुम्ही देहबुद्धीतून सुटल्यानंतर मग तुम्हाला ब्रह्मत्वाचा उपदेश म्हणजे उपनिषद सांगणार आहे. मला हा फरक थोडा सोपा करून सांगा ना, की मला जी वेदना होते हं. त्या वेदनेकडे दिलेलं लक्ष लक्ष कोण देते आणि ती वेदना कोण अनुभवते, काय, व्हॉट इज द डिफरन्स, काय आहे आणि काय योग्य आहे? देहाला वेदना होत आहेत, हो. पण मी आनंदातच आहे. अच्छा. आता ह्याच्यात म्हणजे मी बघितलेलं उदाहरण, माझे दुसरे मार्गदर्शक सी.व्ही. रमणी म्हणून, श्रीविद्येतले फार चांगले श्रेष्ठ, म्हणजे काय विचारू नये. IDBI बँकेचे जनरल मॅनेजर, म्हणजे कुठल्याही दृष्टीने प्रपंचात कमी नाही. ते एकदा स्कूटरवरनं पडले. पलावामध्येच राहतात ते. तर ते स्कूटरवरनं पडले आणि त्यांची इकडची हाडं सगळी मोडली आणि हाड चक्क बाहेर आलं इकडनं ते, आणि लगेच त्यांना ॲडमिट केलं एका हॉस्पिटलमध्ये. ते सुद्धा त्यांनीच फोन करून बोलावलं आणि ते आम्ही, कारण कारण कोणी नव्हतंच त्यांच्याबरोबर.
आणि त्या हॉस्पिटलमध्ये अॅनेस्थेशिया द्यायला कोणी नव्हतं. आणि फोर्टिजवाल्यांनी सांगितलं, की उद्या सकाळशिवाय आम्ही त्यांना ॲडमिट करून घेणार नाही. म्हणजे त्यांना जे काही 8-10 तास ते तसेच काढायचे होते. तेव्हा ते डॉक्टरांना म्हणाले, की "डॉक्टर डोंट वरी, आय एम नॉट बॉडी. आय एम इन द बॉडी, बट आय एम नॉट बॉडी." मी शरीरात आहे, पण शरीर मी नाहीये. तुम्ही काही मला देऊ नका अॅनेस्थेशिया वगैरे. आणि ते त्यात 8-10 तास काढले. दुसऱ्या दिवशी ॲडमिट झाले. मग पुढे ट्रीटमेंट झाली. आता ते छान म्हणजे हा अनुभव संसारात राहून तुम्हाला काय तपश्चर्याला कुठे जंगलात-बिंगलात जायची गरज नाही. आहे तिकडेच. किती वेळ मला दुःख होणार आहे. किती वेळ त्या दुखण्याकडे लक्ष लागणार आहे. ज्या अर्थी ते थोड्या वेळाने निघून जातंय तिकडनं, हो ना. त्या अर्थी ते खोटं आहे. हं. ती माया आहे. हे आपणच घेतलेले अनुभव आहेत सगळीकडे. हं. दुसरे एक देवानंद स्वामी म्हणून, आता हे आपल्याला नाव ऐकल्यानंतर आपल्याला फक्त तो कोंबडा वगैरे असलेला तो देवानंद देवानंद. आठवतो. पण हिमालयातले एक आलेले होते देवानंद स्वामी आणि त्यांना दाढ काढायची होती. तर ते कुलकर्णी नावाचे डॉक्टर होते. त्यावेळेला पण होतोच मी समोर. तर डॉक्टर म्हणाले, की "गुरुजी तुम्हाला आता हे द्या." म्हणजे त्यांनी इंजेक्शन आणलं होतं अॅनेस्थेशिया भूल द्यायला. भूल द्यायला. हां. हं. ते म्हणाले, "हे याची काही गरज नाही." म्हणाले. "तू असंच काढ." मग "नाही खूप दुखेल." "तू काढ. मी सांगतोय ना, तू काढ." आणि त्यांनी खरोखरच ती दाढ काढली. काहीही त्यांना भूल वगैरे दिलेली नाही. त्यांना विचारलं नंतर थोडंसं त्यांचं ते रक्त वगैरे ते जे काही नॅचरल आहे ते अर्थातच. होणारच. पण ते थोडं थांबल्यानंतर आणि हे झालं म्हटलं, "स्वामीजी हे कसं काय?" तर म्हणे, "मी माझी जाणीव काढून घेतली तिकडची." काढून घेतली. हां. इतकी कमांड येते. म्हणजे मी देह नव्हे. तिकडची जाणीव काढून घेतल्यानंतर इकडे काय व्हायचं ते होईल. आपल्याला हे कल्पनाही सहन होत नाही. कारण आपण अजून खूप देहबुद्धीत आहोत. हं. म्हणूनच साधना करत राहायचंय. साधना म्हणजे काय उपनिषदांचं सतत निदान पाठांतर तरी करा. उपनिषद तुम्हाला वाटतात, की म्हणजे आपण सध्या ज्या काळात जगतोय, होय, ज्या काळातनं ज्या होय, ज्या अडचणी आपल्याला होय, सामोरं जायचं, ज्या अडचणींना, होय. त्यांच्यासाठी उपनिषद आर द नक्कीच. सोल्युशन. ऑल टाईम आहे ते. अच्छा. त्यांचा थोडा त्रास काय होतो? त्रास म्हणल्यापेक्षा पण त्यात अडचण अशी आहे ना, की ते श्लोक तुम्ही आत्ता म्हणालात, की हो, पाठांतर करा. ते श्लोक, त्यांचा अर्थ, मग तो अर्थ उलगडणे, मग त्याचं चिंतन करणे. हं, अडकतो आपण श्लोकांच्या पाठांतरावरच. हो. तर हे कसं सोपं कसं करावं? म्हणजे अ, मी थोडा प्रश्न माझा अजून उलगडून सांगतो, का बरं हो, महत्वाचं आहे हे? हो, कारण मीच तो ब्रह्म आहे, ही हं, कन्सेप्टच मुळात सांगायला 3 शब्द आहेत आणि उलगडायला ती खूप कठीण आहे. हो, आपण गेल्या वेळी सुद्धा जे बोललो, की आपलं हिंदू भारतीय तत्वज्ञान या एका कन्सेप्टवरच उभं आहे. हो, आणि आता ती जर आपल्याला हिंदू समाजात ही समज रुजवायची असेल, हो, तर हे सगळं खूप सोपं करून त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हो. जे मला वाटतं संतांनी नामसाधना वगैरे हां. मार्गाने, तर हे उपनिषदांचा मार्ग आणि ते थोडं मध्ये. नाही एकच आहे. हां, संतांनी अतिशय सोपं करून सांगितलं. आता अवधूत गीता म्हणून एक आहे, हां. ज्याच्यामध्ये सांगितलं की सगळं काही तोच झालेला आहे, तोच अग्नी आहे, तोच वायू आहे, तोच अमका आहे, तमका आहे. हे आपल्याला संस्कृत असल्यामुळे जरा कठीण वाटेल. ब्रह्मानंद स्वामींनी खूप सोपं करून सांगितलंय. भूमि वही अगन है, पानी वही पवन है, सूरज वही गगन है, निर्गुण दुणा रहा है, नजरों से देख प्यारे, यह क्या दिखा रहा है. वाह! वाह, वाह, वाह! उपनिषदांचा सार संतांनी सांगितलंय. अच्छा. म्हणून संत वाङ्मयाचा अभ्यास आणि उपनिषदांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला उपनिषद यथार्थ समजायला लागतात, सोपी वाटतात. बरं, तोपर्यंत ती कठीण वाटतात. बरं, बरं, बरं. गुरुजी, धन्यवाद. तुम्ही परत आलात आणि खूप छान उलगडून सांगितलंत. मला वाटतं आपण आता कठोपनिषदावर एक पुढचं सेशन आपण नक्की घेऊया. नक्की. त्यावर आपण म्हणजे तुम्ही तुम्ही आमची शिकवणीच घ्यायला बसा म्हणजे आता आता त्याशिवाय गत्यंतर नाहीये. नाही त्याच्यात एक छोटीशी सुधारणा करतो, हां. की मी पण अभ्यासच करतोय. हो.
मला जेवढं समजलंय तेवढं सांगेन. मी अधिकारी नव्हे ह्या गोष्टीतला. हो, हो. पण जेवढं समजलं तेवढं नक्की आपण गप्पा मारूया. हो, म्हणजे काय आमच्या पुढच्या इयत्तेत तुम्ही आहात एवढं आम्हाला माहिती आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा तुम्ही शेवटपर्यंत पॉडकास्ट बघितला याचा अर्थ तुम्हाला आपण हे सगळं काय करू पाहतोय, हे एवढ्या खोलात का जाऊ पाहतोय ते आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. आपल्या इन मराठी मंथनची थीमच ही आहे की आपण जे काही जगतोय ना ते छान आनंदात जगायचंय, आपले टार्गेट्स अचीव्ह करायचेत. प्रपंच परमार्थ गेल्या पॉडकास्टमध्ये आपण म्हणालो तसं दोन्ही हातात हात घालून जाणार आहे. प्रपंच नेटाने करायचा आहे परमार्थाच्या मदतीनेच. म्हणून हे सगळं शिकून घेण्याचा प्रयत्न आहे. तर आपण आज जे काही शिकलो त्याचं मननचिंतन करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर आवर्जून कमेंटमध्ये विचारा. म्हणजे पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण जेव्हा आचार्यजींशी गप्पा मारू तेव्हा त्या अनुषंगाने चर्चा करता येईल. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम.